गीते, हौसाबाई गीते या बाबुराव गीत्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन, नारदीय कीर्तन सुरू होते. सर्व आलेल्या निमंत्रितांनी जास्तीत जास्त मंडपामध्ये बसून घ्यायचं आहे. कीर्तनाला सुरुवात होते. शक्यतो चप्पल बाहेर काढा किंवा मधल्या पेसेजमध्ये ठेवा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे हरे. जय जय राम राम कृष्ण हरि हरि. जय जय राम. क्या बात. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर
गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत दीना गत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना गत दीना दीना गत दीना गत दीना गत दीना शरणागत दीनाचर निरत करुणा दृष्टि निहाय हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय रामदास माऊली माय माझी रामदास माऊली रामदास माऊली माऊली गमाय माझे रामदास माऊली रामदास माऊली माऊली गमाय माझे रामदास माऊली वत्सा लागी देनो जैसी करी करुणा सावली गमाय माझी करी करुणा करी करुणा सावली गमाय माझी माय माझी रामदास माऊली रामदास माऊली माऊली गमाय माझी रामदास माऊली मतांत पाहून को त्वरित गे मदांत
दांत मदांत मदांत उजेडी राहील उजेड होऊन लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेश मदांत पाहून को त्वरित ये मदांत दांत मदांत 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 पाहून को त्वरित ये मदांत पाहून को त्वरित ये हे उचलित गाऊली गमाय माझी रामदास माऊली रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली माय माझी रामदास माऊली रामदास माऊली माय माझी रामदास माऊली शिवसुत गणराया शिवसुत गणराया गणराया शिवसुत गणराया गणराया शिवसुत गणराया राया तव पदी अर्पिली काया तव पदी अर्पिली काया काया तव पदी अर्पिली काया स्वर पण ऐकलेले कुठे ऐकले सांगतो सत्यम शिवम सुंदरा कुहू कुहू बोले कोयलिया तब पदी अर्पिली काया काया तब पदी अर्पिली काया 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 अर्पिली काया तब पदी अर्पिली काया शिवसुत गणराया गणराया शिवसुत गणराया क्या बात है शिवसुत गणराया 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 राया हो ये रे मानतीरीच्या वसणाऱ्या मानतीरीच्या वसणाऱ्या ये रे मानतीरीच्या वसणाऱ्या मानतीरीच्या
तीरीच्या वसणाऱ्या, मान तीरीच्या वसणाऱ्या, ब्रह्मचैतन्य सद्गुरु सखया, ब्रह्मचैतन्य सद्गुरु सखया रे, मान तीरीच्या वसणाऱ्या, मान तीरीच्या वसणाऱ्या, ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या, स्मरता स्मरता रे, ये रे स्मरता 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 रे, ये रे स्मरता 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 रे, ये रे ये रे ये रे ये रे रे स्मरता दर्शन देणाऱ्या, ये भक्ताच्या कैवाऱ्या कैवाऱ्या कैवाऱ्या, ये रे मान तीरीच्या वसणाऱ्या, मान तीरीच्या वसणाऱ्या, मान तीरीच्या वसणाऱ्या, वसणाऱ्या हे वसणाऱ्या, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम. सर्वांनी म्हणायचंय, टाळी वाजवा म्हणा, राम 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 सीताराम सीताराम, 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 राम 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 सीताराम सीताराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की, श्री सिद्धेश्वर महाराज की जय. बाबा तुम्ही जरा इकडे बसा, म्हणजे भगिनी वर्ग पुढे सर. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज,
वासनेचे बीज जळूनी जाये, वासनेचे बीज जळूनी जाये, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी। क्या बताइए? सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी। कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी। क्या बात? राम नामी उपजे आवडी। तुका म्हणे साधार सुलभ गोमटे, तुका म्हणे साधार सुलभ गोमटे, गोमटे सुलभ 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 गोमटे, तुका म्हणे साधार सुलभ गोमटे, उपतिष्ठे पूर्व पुण्य, परि उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, उपजे आवडी, उपजे आवडी, उपजे आवडी। बसे नैनन मोहान बसे, नैनन मोहान बसे, नैनन मोहान बसे, मन भावन की सुध बुध हार गई सब जनन की, नैनन मोहान बसे, नैनन मोहान बसे, नैनन मोहान बसे। क्या बात है? मोर मुकुट कानन कुंडल, मोर मुकुट कानन कुंडल, मोर मुकुट कानन कुंडल, गले जयंती माल, मन भावन की सुध बुध हार गई सब जनन की, नैनन मोहान बसे, नैनन मोहान बसे, नैनन 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 मोहान।
कीर्तनाच्या आता पद्धतीप्रमाणे एक श्लोक सर्वांनी मागे म्हणायचे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी महाराज की. मोठ्या आवाजात पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. पंढरीनाथ भगवान की. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. सुरुवातीला कीर्तनाच्या थोडा परिचय करून देतो साथीदारांचा. हार्मोनियमला जे बसलेत पेटी वाजवायला तो माझा थोरला मुलगा आहे हेमंत गरवारे. पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे डिप्लोमा करून. या बाजूला बसलेत ते माझे साडूच आहेत केंच. ते उत्तम गाण्याचे कार्यक्रम करतात, तबलाही वाजवतात. आणि या बाजूला बसलो माझा धाकटा मुलगा आहे चैतन्य गरवारे, जो MTech आहे आणि पुण्याला MIT कॉलेजवर प्रोफेसर आहे, प्राध्यापक आहे. माझा परिचय कीर्तनातनं होईलच, निराळा करून द्यायचं कारण नाही. आणि ज्या गीते कुटुंबियांनी हे कीर्तन नियोजन केलं याचं एक निराळं कीर्तन. हे कीर्तनाचे पद्धती आहेत, याला नारदी कीर्तन म्हणतात. पण आमच्या कीर्तनात आजच्या साथीदार उत्तम आहेतच, पण ही फार सुंदर साथ आम्हाला आज मिळाली आहे बरं का. यांच्याकरता एकदा टाळ्या सर्वांनी, सर्वांच्याकरता एकदा टाळ्या मोठ्यांदा वाजवा. कीर्तनाचं व्हिडिओ शूटिंग होतेच आणि शिवाय साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, लक्षात ठेव, अप्रतिम. त्यांच्याकरता एकदा टाळ्या. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. संत चरण रज. संत दर्शनाचं काय महत्त्व आहे. एकदा नारदांनाच प्रश्न पडला. नारद कोण होते? मोठे महात्मे, मोठे संत. आणि एवढे मोठे महात्मे नारद, त्यांना प्रश्न पडला आणि त्याने देवाला विचारलं, देवा म्हणले संत दर्शनाचं काय महत्त्व आहे हो? जरा पुढे सराव तुम्ही, भगिनी वर्ग पुढे सराव तुम्ही, म्हणजे येणारे बसतील, गर्दी करू नका, पुढे जागा आहे. पुढे येऊन बसा थोडं. देवानी नारदाला सांगितलं संत दर्शनाचं महत्त्व मी तुला सांगणार नाही. मग इथून एक जवळ शेत आहे, शेतामध्ये एक बाबळीचं झाड आहे. त्या बाबळीच्या झाडावर एक सरडा बसलेला आहे. तो सरडा तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर देईल. संत दर्शनाचं महत्त्व तो सरडा तुला सांगेल. आणि नारद शेजारच्या शेतामध्ये आले. बाबळीच्या झाडावर तो सरडा बसला होता. या फांदीवरून त्या फांदीकडे चालला होता. नारदांनी त्याच्याकडे पाहिलं, हा माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि
तो सरडा होता. त्यानं नारदांच्याकडे पाहिल्याबरोबर तो सरडा पटकन मरून खाली पडला. असं असं नारदांनी विचार केला, हा तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार होता, हा तर जिवंत राहिला नाही. परत आले देवाने विचारलं, मिळालं का उत्तर? संत दर्शनाचं महत्त्व कळालं का? उत्तर मिळालं. नारदाने हात जोडले, देवा तो सरडा मी त्याच्याकडे गेलो तो मरून पडला. देव म्हणले, नारदा मागाशी जरा गडबडीत चुकीचे ठिकाण तुला सांगितलं. पलीकडच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडावर एक पोपट बसलाय, राघू, तो तुला उत्तर देईल. नारद तिथं आले. हिरवगार आंब्याचं झाड आहे, एका फांदीवर पोपट बसलाय. पोपट कसला असतो? हिरवागार, काळा कंठ, लाल चोच. बोलतो कसा? पोपट कसा बोलतो कीर्तनात सांगायचं कारण नाही, कारण याच्यावर एक मागं गाणं प्रसिद्ध झालं होतं. कुठलं? नवीन आलं लक्षात. असा विठू विठू बोलणारा तो पोपट. नारदांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यानं नारदांच्याकडे पाहिल्याबरोबर तो पोपट पटकन मरून खाली पडला. नारदांना आश्चर्य वाटलं. सरडा मेला, पोपट मेला. परत आले, देवा आज काय चेष्टा चालवली आहे? मिळाला का उत्तर? उत्तर कुठलं म्हणले? तो पोपटही मेला. नारद म्हणले, एकदाच ऐक. देव म्हणले, एकदाच ऐक नारदा, इथून जवळ एक शहर आहे. शहरामध्ये राजा आहे. त्या राजाला वयाच्या 60व्या वर्षी मुलगा झालाय. त्याचा आज आहे बारसं. तो लहान मुलगा तुला उत्तर देईल. नारदांनी देवाला हात जोडले, देवा सरडा मेला, पोपट मेला, कोणी फिर्याद दिली नाही. हा कोण आहे? राजपुत्र आहे. जर मी त्याच्याकडं पाहिलं आणि काही कमी जास्त झालं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला वरच मिळेल, खाली ठेवणारच नाही राजा मला जिवंत. जा रे म्हणले, भेऊ नकोस. नारद आले. राजानं स्वागत केलं नारदांचं. पाठ मांडला, पाय धुतले, पाद्यपूजा केली. का? संत चरण, एवढा मोठा महात्मा घरी आलाय, त्याची पूजा केली. नारदांनी मनात विचार केला, बाकी सगळं ठीक आहे पण तेवढं पोरगं बघायला नको. राजा म्हटला, राणीसाहेब एवढे मोठे संत आपल्या घरी आलेत, आपल्या मुलाचाच बारसा आहे, द्या मुलाला नारदांच्या मांडीवर. नारदांनी डोळेच मिटून घेतले, म्हणले बघायचंच नाही त्याच्याकडं. राणीसाहेबांनी मुलाला मांडीवर आणून ठेवलंय आणि तो मुलगाच मांडीवरून उठून बसला आणि म्हटला, नारदा भिवू नकोस, मी जिवंत आहे. संत दर्शनाचं महत्त्व मी तुला सांगतो. सुरुवातीला माझा सरडा योनीमध्ये जन्म झाला होता. बाबळीच्या झाडावर या फांदीवरून त्या फांदीकडे मी चाललो होतो. तुझ्यासारख्या मोठ्या संताचं मला तिथे दर्शन मिळालं. तुझ्या दर्शनानं माझ्या जीवनातलं पाप कमी झालं, पुण्य वाढलं आणि मला एकदम जन्म मिळाला. कुठला? राघूचा, पोपटाचा. पुन्हा मला तुझं दर्शन मिळालं, पुन्हा माझं पाप कमी झालं, पुण्य वाढलं, मधले काही जन्म आपोआप गेले आणि आता राजपुत्र म्हणून इथं जन्माला आलो आहे. म्हणजे सरडा होतो त्याचा राजपुत्र झालो. कुणामुळं? तुझ्या दर्शनामुळं. जम्पिंग प्रमोशन. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामी उपजे आवडी. नाम कसं आहे हो? भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनैर यमदूतानाम राम रामेति गर्जनम. प्रपंचाचं बीज नष्ट करणारं रामनाम आहे. आणि खरं सुख जगातलं, खरी संपत्ती, खरी संपदा कुठं आहे? नामात आहे. जो माणूस नामामध्ये आहे, कीर्तन असेल, भजन असेल, जे काही असेल ते, ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते अखंड नामामध्ये होते का नाही हो? जी माणसं नामात असतात ती कायम सुखी असतात. लक्ष ठेवा, खरी संपदा नामात आहे. छत्रपती शिवाजी महाराज सज्जनगडावर गेले होते. सज्जनगड साताऱ्याजवळ आहे बरं का. सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी राहत होते
आणि रामदास स्वामींच्या दर्शनाला शिवाजी महाराज गेलेत. 300 मावळे बरोबर आहेत. शिष्याला विचारलं बाहेरच्या, महाराज आतमध्ये आहेत का? तो म्हणला नाही. कुठे गेलेत? जंगलामध्ये तपश्चर्येला गेलेत. शिवाजी महाराज चालत जंगलात आले आणि समर्थांना नमस्कार केला. काट्याकुट्याचा रस्ता होता, घोड्यावरून बसून जाण्यासारखा नव्हता. समर्थांनी डोळे उघडले म्हणजे, शिवबा माझ्या भेटीकरता एवढ्या लांब आलास, एवढे कष्ट घेतलेस? हात जोडले शिवाजी महाराजांनी. महाराज, गुरूंच्या भेटीकरता कष्ट ते कसले महाराज? काही नाही. ताण पण लागली वाटतं शिवबा. ताण लागली होती, पण शिवाजी महाराजांनी विचार केला जवळपास कुठं पाणी नाही, कारण जंगलात होते. रामदास स्वामी तपश्चर्येला बसले होते. म्हणले ताण लागली आहे, पण आम्ही सगळेच मावळे गड्यावर गेल्यावर पाणी पितो. समर्थ म्हणले पाणी इथंच प्या. ती छाटी असते ना लांबडी काठी, छोटासा दगड पुढं सरकवला छाटीनं. जिथे दगड पडला त्या ठिकाणी सुंदर पाण्याचा झरा निर्माण झाला. स्वच्छ स्फटिकासारखं पाणी झऱ्यातून वाहू लागलं. शिवाजी महाराज पाणी पित आहेत, मावळे पाणी पित आहेत. आणि समर्थ म्हणले, शिवबा जास्त पाणी पिऊ नका, का भोजनाची वेळ झाली आहे. भोजन किती वाजता करता? तो सकाळची वेळ आहे बरं का जेवणाची. किती? 11 आणि त्याच्यापुढं 12. 11 वाजले, 11 वाजले की आ करा. 11 वाजले की आ करा. नाही लवकर आ केलं तर पुढं वाजणार आहेत 12. पण शिवाजी महाराज म्हणले, मी एकटा नाही, माझ्यावर 300 मावळे आहेत. ठीक आहे म्हणले, सर्वांना बसवा. जेवायला बसवलं. किती जणांना? 300 मावळे. शिवाजी महाराज 301. हां. शिष्या पत्रावळ किती आहेत? तो म्हणला पत्रावळ 7च आहेत महाराज. सर्वांना टाका. पत्रावळ 7, मावळे बसलेत 300. 8व्या मावळेने विचार केला पंक्तीतल्या, आपल्याला जेवणाचं सोडा, पत्रावळ सुद्धा नाही. 7 जणांना 7 पत्रावळ टाकल्या, पण 7 पत्रावळांचा गठ्ठा शिल्लकच आहे. पुन्हा 7 टाकल्या, 7 शिल्लक. पुन्हा 7 टाकल्या, 7 शिल्लक. 300 पत्रावळ टाकल्या, 301 टाकल्या, 7 शिल्लक. शिष्या भाकरी किती आहेत? भाकरी म्हणला महाराज त्या पण 7च आहेत. सर्वांना वाढा. पहिला जो जेवणारा बसला होता मावळा, त्याच्या पुढे तो वाढ प्याला. त्याने विचारलं किती भाकरी आहेत? तो म्हणा 7 आहेत. टाक म्हणला, मला 7 लागतात. त्यानं विचार केला, हा काही फिरून पुन्हा वाढायला येणार नाही. आणि मावळे 7 भाकरी खात होते, ह्यात नवल काय हो? पूर्वीची माणसं खाणारी होती का नाही हो? आपण ऐकून आहे का नाही? 15-15 पुरणाच्या पोळ्या पूर्वीची माणसं खायची. 25 बुंदीचे लाडू पूर्वी होती, आणि अलीकडच्या काळात सुद्धा काही ठिकाणी आहेत हो. नाही म्हणता येत नाही. एका शेतात एक शेतकरी बसला होता. त्यानं सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण बांधून आणलं होतं. सकाळचं जेवण जेवला तो. किती होतं सकाळचं? 7 भाकरी खाल्ल्या त्यानं. 7. सकाळी 7 खायचं आणि संध्याकाळी 7. 7 भाकरी खाल्ल्या आणि विहिरीत उतरला आणि गाटागाटा पाणी पिला ओंजळीनं. निवांत बसला टेकून आंब्याच्या झाडाला. त्या शेतात एक डॉक्टर गेले होते. त्यांनी त्याचं जेवण बघितलं. अरे काय म्हणले, तुझं जेवण आहे, जेवताना मध्ये पाणी प्यायचं असतं. मध्ये तू जेवण झाल्यावर पाणी पिलास. तुझं हे जेवण आरोग्याच्या दृष्टीनं धोक्याचं आहे. तुम्हाला मला कुठं माहिती आहे मध्ये पाणी प्यायचं असतं. त्यानं संध्याकाळकरता बांधून आणलेल्या 7 भाकरी लगेच खाल्ल्या. आता म्हटलं आलं का नाही मध्ये पाणी? पहिल्या 7 खाल्ल्या होत्या, पुन्हा पाणी पिऊन आला होता, पुन्हा 7 खाल्ल्या. डॉक्टरनी हात जोडले, आयुष्यात तुला कुठला रोग होणार नाही. एका वेळेला 14 भाकरी खात असशील तर एवढ्या गुळीनं तुला काय व्हायचं आहे? दवाखान्याची काय गरज आहे? मावळे खाणारे होते. तो म्हणला मला 7 भाकरी लागतात, 7 टाक. 7 भाकरी टाकल्या, 7 शिल्लकच आहे. पुढच्याला 7 टाकल्या, 7 त्याच्या पुढच्याला 7 शिल्लक. त्याच्या पुढच्याला शिल्लक 7. 300 जणांना महाराजांच्या सहित सर्वांना भाकरी वाढल्या, तेवढ्या भाकरी शिल्लक. अर्ध पातेल सांबार आमटी पुन्हा पुन्हा वाढली, तेवढी शिल्लक. आणि जेवण झालं.
समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी नमस्कार केला. महाराज, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. या जंगलात तुमच्याजवळ काही नव्हतं, काय होतं? ही लांबडी काठी, छाटी आणि कमंडलू. मग सर्वांना जेवण कसं घातलं? समर्थ रामदास स्वामी म्हणले, तुकाराम महाराजांच्याकडे जा. कुठं? देहूला. तुला उत्तर देतील कसं जेवण घातलं ते, आमच्याकडे काय असतं ते, काय नसतं काय असतं. आणि शिवाजी महाराज आले तुकारामांच्याकडं. किती मावळे बरोबर आहेत? तेवढेच 300. तुकाराम महाराजांनी स्वागत केलं. शिवबा, आज गरिबाच्या घरी जेवल्याशिवाय जायचं नाही. मनात महाराज म्हणतायत त्याच्याकरता तर आलोय. बसवलं जेवायला. तुकाराम महाराजांनी घोड्यांना तोबरासुद्धा सगळ्या पुरवला. मुठभर हरभरे पाठीत होते, फक्त नजर फिरवायची, तोबऱ्याची पिशवी भरायची. 300 घोड्यांना तोबरा मिळाला आणि 301 मावळ्यांना महाराजांच्या सहित सर्वांना पंचपक्वान्नाचं जेवण घातलं तुकाराम महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले, पाणी आलं आणि जाताना नमस्कार केला शिवाजी महाराजांनी तुकारामांना आणि म्हटलं, महाराज आपण गरीब आहात. अभंग प्रसिद्ध आहे की नाही हो? तुकोबाची कांता सांगे नो कपाशी, तुकोबाची कांता सांगे नो कपाशी, गेला बाई वेडा माझा पंढरीसी, गेला बाई वेडा माझा पंढरीसी, गेला बाई वेडा माझा पंढरीसी, गेला बाई. फुटकाच वीणा त्याला 2 तारा, फुटकाच वीणा त्याला 2 तारा, खाली येर झारा पंढरीच्या, खाली येर झारा पंढरीच्या, खाली येर झारा. तबल्यामध्ये MA पूर्ण केलं आहे बरं का, मास्टर डिग्री तबल्यामध्ये घेतलेली आहे. हे साथीदार किंवा एवढं गाणं सुंदर ऐकायला ज्या मंडळींना त्यातलं ज्ञान आहे त्यांना अधिक आनंद वाटायला असेल, पण ज्यांना समजा कळत नसतं तरी कानाला चांगलं नक्की आपल्या लक्षात येतं. हां, तुकाराम महाराजांची परिस्थिती कशी होती हो? फुटकाच वीणा त्याला 2 तारा, वीणासुद्धा धड नव्हता. हां, पण सर्व मावळ्यांना जेवण कसं घातलं? घोड्यांना तोबरा, मावळ्यांना जेवण कसं घातलं? तुकाराम महाराज म्हणले, आमच्याकडे काही नसतं. दुसऱ्या घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी, आम्हा घरी उंदीर घुशी, आम्हा घरी उंदीर घुशी, दुसऱ्या घरी गाई म्हशी. आमच्याकडे काही नसतं म्हणले, पण काय असतं? आम्ही एक गावो विठोबाचे नाम आणि काचे काम नव्हे. आता एक नाम आमच्याकडे असतं आणि ज्यांच्याकडं नाम आहे त्यांच्याकडं अन्न कमी पडत नाही. तुम्ही तुमच्यातले जर कोणी गोंदवल्याला गेला असाल, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, अनुभव काय येतो? जेवणारी माणसं कमी पडतील, अन्न कमी पडत नाही. अर्जनम सुख संपदाम, खरं सुख नामात आहे. मग आम्ही सुख कशाला समजतो? प्रपंचातली सुखदुःख आम्हाला भोगावी लागतात. प्रपंचातलं सुख कायम असतं का हो? कायमचं राहतं का? दुःख कायमचं राहतं का? हे पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आम्हाला ते भोग भोगावे लागतात. अभंग आहे तुकारामांचा, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. पूर्वजन्मी जे केलंय ते भोगायचं आहे. पेरिले ते उगवते, बघा, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. पेरलं तेच उगवतं का नाही?
माझं कीर्तन असंच चाललं होतं एका ठिकाणी गावच्या पाटलांच्या वाड्यात. मोठा वाडा होता, भरपूर लोक बसले होते कीर्तन ऐकायला. आणि मी म्हणलं, पेरिले ते उगवते. पाटील उठले आणि कीर्तन थांबवलं. म्हणले महाराज चुकलं. म्हणले पेरिले ते उगवते चुकलं. म्हणलं चुकलं कसं? मी म्हणले माझ्या शेतात भुईमुग पेरला होता, पेरताना शेंगदाणे पेरले होते. मग म्हणले शेंगदाण्याला फोलकट कशी आली? कीर्तनकाराला कोण काय प्रश्न विचारलं सांगता येत नाही. एका ठिकाणी कीर्तन झालं, नवरा बायकोचं जोडपं कीर्तन झाल्यावर नमस्कार करायला आलं मला. आणि त्यानं 500 रुपये खिशातनं काढले आणि मला हातात दिले दक्षिणा. त्याला मी आपली दक्षिणा घेतली आणि तो म्हणला, महाराज ही आमच्या पत्नी सौभाग्यवती मंडळी. बा म्हणला आमच्या दोघाच्या लग्नाला 11 वर्ष झालीत. दोघाच्या लग्नाला 11 वर्ष झालीत. पण म्हणला ह्या वर्षी गुड न्यूज आहे, म्हणजे आनंदाची बातमी. आमच्या मंडळीला म्हणले 4 महिने झालेत. मी नमस्कार केला, बहिणी नमस्कार. त्यालाही नमस्कार केला. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. मला त्याने विचारलं, महाराज काय होईल सांगा. काय म्हणला तू? काय होईल सांगा. मग माझ्या लक्षात आलं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत. मग मी मनात विचार केला, आपल्याला ह्यातलं काही कळत नाही. जर त्यातलं कळत असतं तर मी कीर्तन करत फिरलो असतो का? हां, तो क्षेत्रच आमचं नाही हो. पण मी विचार केला, मी जर त्याला म्हणलं मला ह्यातलं काही कळत नाही, तर तो काय म्हणल? पैसे परत. मी रेटून सांगितलं मुद्दा, तुला मुलगा होईल मुलगा. त्यानं लगेच मला प्रश्न विचारला, नाही मुलगा झाला तर मुलगी होईल. पंढरीनाथ. कीर्तनकाराला आलेले अनेक प्रसंग आणखीन एक सांगतो. दारू पिणारा माणूस, कायम दारू प्यायचा, पण कीर्तनात माझ्या बसला होता 2 तास. अजिबात कोणाला त्रास नाही, निवांत ऐकत बसला होता. पण मला मध्ये लागला जरा खोकला. उन्हाळ्यात कुठं गार पाणी पिलं असेल, बिसलरी काय थंड पाणी. 1-2 मिनटं खोकला लागला होता. कीर्तन झाल्यावर तो माझ्या जवळ आला. नमस्कार महाराज, तुम्हाला खोकला लागलाय? म्हणलं थोडा किरकोळ. म्हणलं औषध सांगतो, औषध. म्हणलं काय? म्हणला 2 टोपणं घ्या. कळलं का? त्याचं औषध 2 टोपणं घ्या. मी त्याला विचारलं 2 टोपणानं खोकला जाईल? म्हणला खोकला जाईल का विचारता, माझं घर गेलं, जमीन गेली, बायको कायमची माहेरी निघून गेली, ना खोकला जाईल का विचार. पाटील म्हणले पेरलं तेच उगवत नाही, शेंगदाणे पेरले आणि फोलकड कशी आली. मग माझ्या लक्षात आलं उत्तर काय द्यायचं. मी म्हटलं पाटील माझा जरा आवाज चालत नाही, जरा दूध आणा दूध. लगेच पाटलांनी कब्बशी भरून गरम दूध म्हशीचं, हळद टाकून साखर टाकून त्यात चमचा साखर हलवायला. बुवा घ्या, महाराज घ्या. मी 2-3 वेळा दुर्लक्षच केलं. माझ्या पुढं आले पाटील, अहो बुवा घ्या ना, महाराज घ्या. मी म्हणलं मी पाटील तुम्हाला दूध मागितलंय. म्हणले दूधच आणलंय कब्बशीत. मी तुम्हाला दूध मागितलंय, कब्बशी फेकून द्या. मग पाटलांच्या लक्षात आलं दूध आणायचं म्हणल्यावर पातळ दूध काय टाळक्यावर आणायचं आहे, भांडं लागेल का नाही त्याला. मग शेंगदाण्याला फोलकट कशी आली पाटलांना कळलं. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. तुम्ही बोलून बघा, चांगलं बोला, चांगलं उत्तर. आहो समोरचा का म्हणतो, का हो, अरे का रे. तुमच्या भागातली भाषा नाशिकची निराळी, मराठवाड्यातली निराळी. मी सातारकडचा आहे, सातारची निराळी असते का नाही. मी एका ठिकाणी बस स्टँडवर उतरलो गाडीतून खाली, आणि मला एकाने विचारलं बुवा महाराज कुठले. म्हणलं इथले. प्रत्येक ठिकाणची भाषा ट्युनिंग आणि हा फरक असतोच भाषेमध्ये. हां, आणि म्हणून भगवंतानं आम्हाला जे काही भोगायला दिलं आहे, सुखदुःख असेल, ते पूर्वजन्मीच्या सुकृताप्रमाणे.
खरं सुख कुठं आहे मग? खरं सुख भगवंताच्या नामामध्ये आहे, लक्षात ठेवा. अत्यंत सुंदर आम्हाला संत सांगतात, मग राम नामी उपजे आवडी. नाम कसं आहे? नाम कोणी घेतलं आणि कसं घेतलं सांगतो. किती सोपं आहे हो. सगळ्यात सोपं काय? नाम घेणं. खर्च आहे का त्याला? कीर्तनाला खर्च आहे, भजनाला खर्च आहे, आमक्याला खर्च आहे. नामाला खर्च आहे का? फक्त श्वास वापरायचा आहे. जे काय पांडुरंगाचं असेल, हां, विठ्ठल विठ्ठल, राम कृष्ण दत्त असेल ते कुठलंही नाम, पण श्वास लागतो बरं का त्याला. फक्त ते सुद्धा देवानं दिलेत म्हणून. श्वास आपला फुकट आहे का नाही? ऑक्सिजन प्राणवायू आपण देवानं निर्माण केला आहे, त्यातलाच घेतो का नाही? आणि तो दवाखान्यात घ्यायची वेळ आली तर ऑक्सिजन किती पैसे जातात? दिलंही त्यांना, आम्हाला किंमत नाही त्याची. त्या गोकुळामध्ये त्या गोपिका होत्या का नाही, त्यांनी कृष्ण आपलासा केला होता. तुम्हाला माहिती आहे, गोपिका जर म्हणली कृष्णा नाच, तो नाचायचा का नाही हो? नाचायचा. मग बडे बडे मुनी तपस्वी साधना ध्यान करणारे आले आणि त्यांना नमस्कार केला. अहो, एवढा कृष्ण आपलासा तुम्ही केला, कसा केला हो? काय दिलं त्याला? नैवेद्य दाखवला मोठा? काही पैसे खर्च केले नाही. त्यांनी काय सांगितलं? हां, स्वर बरोबर. कुणा वाटते असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. साधं ठेवा. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला. जय बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी. नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला. क्या बात है? गाणं चित्रपटातलं आहे, पण फार सुंदर अर्थ आहे. जगाच्या पाठीवर होते. त्या गोपिकांनी सांगितलं, नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. पण काय केलं? जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. त्याचा अखंड आम्ही नाम घेतो, त्यामुळे तो आपलासा झाला. आणि म्हणून मग रामनामी उपजे आवडी. संत भेटल्यावर काय होतं? सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्ये. कीर्तनात माझ्या या पद्धतीत 2 भाग असतात. पहिला निरूपणाचा, ज्याला पूर्वरंग म्हणतो, तो इथं थांबवतो. पुढं कथाभाग सांगणार आहे. पण पहिला अभंग आमच्या पद्धतीप्रमाणे पुन्हा म्हणतो मी. आ आ संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज. वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये. मग राम नामी उपजे आवडी,
मग राम नामे उपजे आवडी. तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे. तुका म्हणे साधन या रागाचं नाव आहे शिवरंजनी. ह्या रागातली बरीच गाणी आपण ऐकलीत. एक जुनं गाणं आहे या रागात. 100 धागे दुःखाचे सरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे एक धागा सुखाचा. सिनेमामध्ये बरीच गाणी आहेत पण आम्हाला कीर्तनात म्हणता येत नाही. अर्धी ओळ म्हणतो पुढचं ओळखायचं. मेरे नयना अलीकडच्या काळातलं एक सुंदर गाणं आहे. गोड चाल या रागातली. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे. तुका म्हणे अलीकडच्या पिढीला लगेच गाणं कळेल याच रागातलं. तेरे मेरे पुढचं बुवानं म्हणण्यासारखं नाही. तुका म्हणे तुका म्हणे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार. तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे मग राम नामे मग राम नामे. आवाज एक थोडी मधली सेवा आमची केंच करतील. जर हा माईक सुरू करा. बटन बघा बटन. नंतर भजन होईल. पुढचा कथाभाग वेळ. वेदा नाही कळला. वेदा नाही कळला. अंतपार याचा कालडा. राजा पंढरीचा कालडा. राजा पंढरीचा. वेदा नाही कळला. वेदा नाही कळला. अंतपार याचा कालडा. राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा क्या बात है हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची पुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची पुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपाळ याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा मध्यंतरीची सेवा आमचे रघुवीर केंच यांनी केली आहे. भजन सर्वांनी आता करायचं. हां भजन सर्वांनी हारेन बुक्का घ्या. ठो बारखुमाय विठो बारखुमाय जय जय 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 विठो बारखुमाय ठो बारखुमाय विठो बारखुमाय जय जय विठो बारखुमाय जय जय विठो ठो बारखुमाय ठो बारखुमाय ठो बारखुमाय जय विठो बारखुमाय जय 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 जय विठो बारखुमाय विठो बारखुमाय सर्वांनी म्हणायचंय ठो बारखुमाय विठो बारखुमाय विठो कुंडली कवरदा हरी विठ्ठल विठो बारखुमाय श्री ज्ञानदेव विठो बारखुमाय विठो बारखुमाय जय विठो बारखुमाय पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हरिनाथ भगवान की जय सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की श्री यशवंत बाबा महाराज की जय श्री सिद्धेश्वर महाराज की जय
नाही त्यांना एक संत चरित्र सुंदर तुमच्यापुढे ठेवतो आज कीर्तनात. इको ऑफ करा. ठीक स्वर. आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती. आरती कोणाची आहे? पांडुरंगाची. लिहिली कोणी हो? शेवटच्या चरणात आहे. केशवाशी नामदेव भावे ओवाळी ती. त्यातल्या त्यात मोठी प्रसिद्ध वारी पंढरीची आषाढी वारी. आषाढी वारीला गोपाळपुरापर्यंत दर्शनाकरता रांगा लागल्यात. प्रत्येक भक्ताला वाटतंय पांडुरंगाजवळ यावं, दर्शन घ्यावं. पण कमीत कमी 36 तास लागतात वारीमध्ये, कमीत कमी. आता गोपाळपुरापर्यंत वारी जात नाही, त्याच्यापेक्षा जास्त जात असेल, दिसून येत नाही. कुठं असते ती? इमारत बांधली ना भक्तधाम, भरपूर फिरावं लागतात. आणि पांडुरंगाच्या जवळ गेल्यावर नमस्कार केल्यावर झाले समाधान तुमचे देखिले चरण. काय मूर्ती पांडुरंगाची आहे हो, ओबडधोबड आहे का नाही? पण काय भूवैकुंठ आहे, लक्षात ठेवा. पंढरपूर म्हणजे आज लाखो वारकरी पंढरपूरला जातात. नुकतीच कार्तिकी वारी झाली आहे. तो आनंद घेतात. आणि काय आनंद वाटत असेल हो. मंदिरात एकच चाललंय, टाळ, विणा, पकवास, ठोक बारकुमाय, ठोक बारकुमाय, ठोक बारकुमाय. चंद्रभागेचं वाळवंट काय म्हणतो? अनेक मठ आहेत पंढरपुरात, मठातही वारकरीच आहेत. ठोक बारकुमाय चालू आहे मठातही. वाळवंट काय म्हणते? चंद्रभागेचं वाळवंट. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव. वर्ण अभिमान विसरले याती, वर्ण अभिमान विसरले याती, एकमेकाला गतील पायी रे, एकमेकाला गतील पायी रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव. कसा रंग आलाय, कसं पंढरपूर सजलंय. पाषाणा पाझर फुटती रे. दगडाला पाझर फुटे असं वातावरण तयार झालंय पंढरीत. आणि पांडुरंग आणि रुक्मिणी शेजारी आहेत का पंढरपुरात?
पांडुरंग निराळे आहेत आणि रुक्मिणी निराळं मंदिर आहे बाजूला मागे आहेत. रुक्मिणी माता पांडुरंगाला विचारतात, देवा एवढी गर्दी पंढरपुरात जमली आहे, या सर्वांना वैकुंठात जागा पुरायची का हो? भगवान म्हणले, तुला कोणी सांगितलं? पंढरपूरला आला म्हणजे वैकुंठाला जायच्या लायक ठरला? पंढरपुरात माझे भक्त येतात, पण रुक्मिणी भक्तामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात का नाही? हौसे गौसे नवसे. हे जर नसते तर पंढरपुरात चोऱ्या झाल्या असत्या का यात्रेत? हौसे म्हणजे हौसेनं देवदेव करणारे, सहज फिरायला म्हणून पंढरपूर, खास दर्शनाकरता नाही. गौसे म्हणजे सापडेल ते हाणायचं, आणि नवसे म्हणजे नवसानं देवदेव करणारे. हां रुक्मिणी खरा वारकरी कोण? आज आपण खरोखर हे कुटुंब भाग्यवाना लक्षात ठेवा. आज वैकुंठ चतुर्दशी आहे. हा जो परमात्मा स्वरूप हे जे गीते आहेत संत स्वरूप कुठे गेले? वैकुंठालाच गेले ते, कारण ते मोठे थोर वारकरी आहेत. हां म्हणून खरा वारकरी कोण आहे? खरा वारकरी कोणाला म्हणतात? नाथांचा अभंग आहे बरं का, नाथांचा. हे कोण म्हणतो? देखिली पंढारी देही जनीवनी, देखिली पंढारी देही जनीवनी, देखिली पंढारी एका जनार्दनी, एका जनार्दनी वारकरी, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. पांडुरंग दिसला पाहिजे कुठं? देही जनी वनी, सर्वत्र ज्याला पांडुरंग सर्वांच्यात दिसतो ना, तो खरा वारकरी. रुक्मिणी माझी भक्ती करणारे माझे अनेक भक्त आहेत, पण असे आहेत पंढरपूरला न येता सुद्धा माझी भक्ती करतात. असं मला दाखवता काय? आता नमुन्या दाखल असा तुमचा भक्त, चल माझ्याबरोबर. रुक्मिणीला बरोबर घेतलं आहे, फार लांब जावं लागलं नाही. उदाहरण देतोय मी, सोलापूर जिल्ह्यातलं टेंभुर्णी माहिती आहे? टेंभुर्णी ऐकून माहिती आहे? टेंभुर्णी करमाळा लांबून भगवान दाखवत आहेत. रुक्मिणी हा पाहिलास का? समोर दिसतो हा माझ्या भक्ताचा मळा आहे, हिरवागार आहे, काही फुलं झाडं आहेत, काही शेती पिकवली आहे. रुक्मिणी म्हणते तुमचा भक्त कुठं आहे? भगवान सांगतायत थांब दाखवतो. त्या मळ्यामध्ये मध्यभागी साधारण पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर होती. विहीर आणि इतिहास आहे बरं का. विहीर कोणी खणली होती? नवरा बायकोनी. JCB मशीन त्या काळात विहीर खाणायचं नव्हतं आणि विहिरीवर चालली होती मोठ. आता मोठ हा प्रकार अलीकडच्या पिढीनं बघितलेला नाही. ती कशी असते? बैलांना ओढायची. ती चामड्याची असते किंवा लोखंडाची असते. ते दोर, ते चाक, नाडा त्याला म्हणतात, ते चाक असतं, त्याच्यावर तो दोर फिरतो, पाणी वाफ्यात पडतं. पहिलं वाफ्यातनं पाटानं पुढं जातं झुळझुळ आवाज करत. त्याच्यावर बरीच गाणी पण तयार झाली त्या चाकाच्या आवाजावर, पाण्याच्या आवाजावर. मोठ चालली मळ्यात माझ्या वगैरे वगैरे म्हणत नाही आहेत. आणि मध्ये उभ्या आहेत बैलांच्या फेटा, अंगरखा, धोतर नेसले होते पण गुडघ्यापर्यंत खोल होतं. आणि भगवान सांगतात रुक्मिणी हा मोठ हाकण्याचं काम करतोय ना, हाच माझा भक्त आहे. याचं नाव सावता. हा जातीनं माळी आहे, माळी. आणि या गावाचं नाव आरणगावचा भक्त सावता. आरणगावचा भक्त सावता. माळी धन्य जाहला जयाने,
वनमाळी मोहिला जयाने, वनमाळी मोहिला. विश्वी भरला विश्वंभर तो विश्वी भरला. हा हा हे पण स्वर आपण ऐकले. कुठे गेले सांगू. विश्वी भरला तुम्हावर केली मी. पुढचं बुवानं म्हणण्यासारखं नाही, स्वर लावणीचे आहेत. मला जाऊ द्या न घरी, त्यातलंच आहे. मी सातारा जिल्ह्यातला आहे. बुगाडी माझी सांडली ग विश्वी भरला, तुमची ओळख जुनी. विश्वी भरला विश्वंभर तो नाम विठू ज्याचे, तत्व हे हृदय वसे त्याचे. तत्व हे हृदय वसे त्याचे. तत्व हे हृदय वसे त्याचे. गावाचं नाव आरणगाव, आरणबेंडी. हा कोण आहे? माझा भक्त सावता. जातीनं माळी आहे. काय शेती पिकवली आहे, काय कष्ट करतोय. रुक्मिणीने पाहिला हा तुमचा भक्त होय, याला पंढरपूरला यायला काय बिघडते. भगवान म्हणले अगं माळ्यामध्ये त्याला इतकं काम असतं, कामातून सवडच होत नाही ग. कामातनं सवड म्हणजे स्वार्थी दिसतोय नाही. काम करताना तो काय करतोय, माझं नाम घेतोय. अभंग तुम्हाला माहिती आहे सर्वांना कुठला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, ही त्याची भावना आहे. एक लक्षात ठेवा, आपण शेती करता किंवा दुसरं कुठलं काम असेल, आपण जर भगवंताचं नाम ते काम करताना घेतलं तर ती भक्ती ठरते. हां, काम तसं पाहिजे बरं का. यत करोस यदस्नाशी, जे काम करशील ते मला अर्पण कर, ती माझी भक्तीच ठरते. हां, मग मला सांगा, जे काम करशील ते मला अर्पण कर, काय म्हणले भगवान भगवद्गीतेत. पण काम तसं पाहिजे का नाही हो. हां, वाक्याचा अर्थ फायद्यापुरता घ्यायचा नसतो. पुराणातल्या ग्रंथ असतात ना, तर्कसंगत अर्थ लावायचा असतो. एका ठिकाणी चाललं होतं महाभारत ग्रंथ वाचन. नवरा बायको रोज ऐकायला जायची. 4 दिवस झाल्यावर सकाळी नवऱ्यानं बायकोला विचारलं, रात्रीचा अध्याय तू ऐकलास का. ऐकला. तो म्हणला त्यातला प्रश्न विचारू का. हरकत नाही. म्हणला कृष्णाला किती बायका होत्या. कृष्णाला किती बायका होत्या. तिनं सांगितलं तो अध्याय रात्रीच झाला आहे, 16,108. हा म्हणला तुझी परवानगी आहे का. ती म्हणली कशाला. नाही म्हणला मी कृष्णासारख्या आणखीन 2-4 बायका कराव्या म्हणते, ग्रंथाप्रमाणे मला वागायचं आहे. तिनं हात जोडून सांगितलं माझी परवानगी आहे. मध्ये 8 दिवस गेले, ग्रंथ चालूच आहे. तिने एकदा ह्याला विचारलं रात्रीचा अध्याय तुम्ही ऐकला का. त्याला ऐकला. त्यातला प्रश्न विचारू का. विचार. तिनं विचारलं द्रौपदीला किती पती होते. ह्याचा गारठाच झाला हो. काय झालं, प्रकरण अंगलं द्यायला लागलं का नाही. म्हणून जे काम करशील ते मला अर्पण कर. काम कुठले असू द्या, काम चांगलं असं होते, ईश्वराला आवडणारं, माझी भक्ती ठरते. रुक्मिणी म्हणली तरीसुद्धा याला पंढरपूरला यायला काय बिघडते. अहो ज्ञानेश्वरांच्या सारखे बडे बडे पंढरीला येतात, हा कोण लागून गेला. भगवान म्हणले थांब, मी जास्त सांगून तुला पटायचं नाही. ती जी येते ना ती माझ्या सावतोबाची पत्नी आहे. तिचं आणि सावतोबाचं काय बोलणं होतं ते ऐक आणि मग मला सांग. आणि सावतोबाची पत्नी येते, अंगावर साडी कसली आहे, इरकली, सोलापूर भागातलं काठापादराचं इरकली लुगडं.
गळ्यात एकच अलंकार आहे तिच्या, कुठला? मंगळसूत्र फक्त, सौभाग्य अलंकार. डोक्यावर पाटी आहे, त्यात मालकांचं जेवण आणलंय, आणि कपाळाला कुंकू. केवढं होतं ते कुंकवाला? पूर्वीची उपमा आहे, रुपया एवढं. रुपयाचं नाणं असतं का नाही, तेवढं पूर्वी कुंकू असायचं. आता भारतीय रुपयाचं अवमूल्यन झालं, रुपयाची किंमत कमी झाली का नाही, त्यामुळे ते आलं टिकलीवर. मी कुणावरही टीका करत नाही, पण टिकलीचं काम सुटसुटीत असतं, सुटसुटीत. डबीत ठेवली, टिकल्या ठेवल्या, लावली, निघाली. त्या टिकल्या डबीतच असतील असं समजू नका. परवा पेपरला नवीन म्हण वाचली मी, टिकली जन्माला आली, टिकली जन्माला आली आणि बाथरूमसुद्धा सौभाग्यवती झाली. कुठं दिसतील सांगता येत नाही. आणि ती येते आणि म्हणते, धनी कारभारी, ऊन बरीच वर आली आहेत की हो, बैलांना मोकळे करा, जेवण आणलंय, जेवण करा. सावतोमाने बैलांना सोडलंय आणि जेवायला आंब्याच्या झाडाखाली हातपाय धुवून आलेत, बसलेत. वाढलंय काय? वाढलंय जेवण, भाकरी, चटणी, दही, कांदा. बघा, ही मजा निराळी जेवणातली. त्यातल्या त्यात चुलीवरचा स्वयंपाक आला तर अजून निराळी. आता मिळत नाही म्हणून हायवेला हॉटेलं निघाली. चांगलंच बोलतोय मी, चांगली आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. मुखामध्ये घास घालताना सावतोबा म्हणतायत, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. वदनी कवळ, कवलं नाही, कवळ म्हणजे घास. मुखात घास घेताना पांडुरंगाचं नाम घेतायत. शांत वेळ आहे आणि पत्नी हळूच विचारते, एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी, उत्कंठा दाटून या प्रश्न विचारी सुखाची एकाळी. धनी कारभारी, एक प्रश्न विचारू का? सावतोबा म्हणजे विचार. तुमचं माझं लग्न झालं त्याला 15-20 वर्ष झाली. तुमच्या कपाळाला बुक्का आहे, टिळा आहे, गळ्यात माळ आहे. सगळे लोक तुम्हाला पंढरपूरचे वारकरी मानतात, समजतात. पण माझं लग्न झाल्यापासून अजून एकदाही तुम्ही पंढरीच्या वारीला गेलेले माझ्या तरी बघण्यात नाही. आपल्याला एक मुलगी आला आणखी नागू नावाची, तिलाही कधी बरोबर नेलं नाही. सावतोबा सांगतात, हा तुझा प्रश्न आहे का? उत्तर देऊ द्या. लक्ष्मी कारभारीनबाई, बघा बोलायच्या पद्धती कशा आहेत पूर्वीच्या. नवऱ्यानं बायकोला काय हाक मारायची? लक्ष्मी. कारभारीनबाई, तिनं नवऱ्याला काय म्हणून बोलवायचं? धनी. कारभारी. आता सगळं गेलं. आता पपुल्या. नवऱ्याला पपुल्या. काय तुझं लेकरू आहे? मला सांगा, पहिला विश्वास आता राहिला का? नवऱ्याबद्दल काय गॅरंटी असायची त्याच्या शक्तीची, ताकदीची? एक प्रयोग करून बघा, प्रयोग जरा बारकाई नाही का? आपल्या मित्राच्या घरी जायचं, मित्राच्या घरी जायचं आणि त्याच्या बायकोला म्हणायचं, वहिनी एक 50 रुपये द्या. वहिनी मी त्याला कशाला? अहो तुमचे मालक एसटीत चढताना त्यांचा खिसाच कोणीतरी कापलाय, त्याने मागितले, द्या. वहिनी लगेच पर्समधून 50 रुपये काढून देतात. भाऊजी द्या त्यांना. तसलंच आहे ते. कोणीकडे बघतं, कोणीकडे चालतं, गुणाची खात्रीच नाही हो. ते असं म्हणणार नाही, काय आमचे मालक एसटीत चढताना त्यांचा खिसा कापला? शक्य नाही. प्रसंगी ते दुसऱ्याचा खिसा कापतील, पण त्यांचा खिसा कोणी कापणार नाही. गुणाची खात्रीच नाही हो. लक्ष्मी कारभारीनबाई, आपण पंढरपूरला जात नाही त्याचं कारण हा जो मळा आहे ना, मळा, या मळ्यासमोरचा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरून अनेक दिंड्या पंढरीला जातात. त्यातल्या बऱ्याचशा दिंड्या आपल्या मळ्यात मुक्कामाला येतात. आपण त्यांना शिधा देतो, गरा, साखर, तेल, तांदूळ काही लागेल ते, कणिक. ते बिचारे आपल्या मळ्यात स्वयंपाक करतात. स्वयंपाक केल्यावर जेवतात,
रात्री झोपतात आणि सकाळी उठून पंढरपूरला जातात. आपण जर इथून पंढरपूरला सगळेच निघून गेलो वारीला तर अनेक मुखानं पांडुरंग इथं जेवतोय, ती सेवा बंद होईल ना. काही आंधळे वारकरी आहेत, काही पांगळे वारकरी आहेत, काही मुके वारकरी आहेत, त्यांना कोण जेवायला घालणार. आणि लक्ष्मी कारभारीनबाई माझा पांडुरंग कुठे कुठे पाहायचं आहे, तुला पाहायचं आहे. उठले, हात धुतले, बैलांच्या जवळ गेले, बैलांच्या अंगावर हात ठेवले आणि सावतोबा सांगतात, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल घे बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल घे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विठ्ठल घे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल घे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल घे. विठ्ठलवाणी पोपट विठ्ठल मैना विठ्ठल चिमणी विठ्ठल गे. पोपट विठ्ठल मैना विठ्ठल चिमणी विठ्ठल गे. चिमणीवाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. वा क्या बात है. सर्व चराचर सूर्य चंद्र है. सर्व चराचर. रागाचं नाव तोडी. ह्या रागातलं गाणं पण एक ऐकलंय. माझ्या काळजाची तार कुणी छेडली. माझ्या नशिबान थट्ट आज मांडली. राम कदम. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे. प्रेम भाव से भरे अनोखे, प्रेम भाव से भरे अनोखे दोनों के है काम. चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम. चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम 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 बोलो. जरा साथीदारांच्या करता टाळ्या वाजवा. याच रागातला अभंग आहे. देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा. अजून एक गाणं आहे. दाटून कंठ येतो जा लाडके सुखाने. सर्व चराचर सूर्य चंद्र हे गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे. तो बी विठ्ठल गे. तो बी विठ्ठल गे. या मोठेच पांडुरंग आहे. तुझ्यात आहे, बैलात आहे, माझ्यात आहे, लहानशा नागूत आहे. हे ऐकलं कोणी हो? पांडुरंगाने आणि रुक्मिणीनं. दोघांनाही आनंद वाटला. दोघंही पंढरपूरला परत गेले. पण सावतोबाची लहान मुलगी जिचं नाव नागू पळत 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 आली. बाबा बाबा मिठी मारली वडिलांना. तुम्ही आता विठ्ठलाबद्दल बोलत होता का? येणाऱ्या एकादशीला शेजारच्या माळ्यातली बनी, ठकी, यमी
सगळ्या पंढरपूरला जाणार आहेत आणि पांडुरंगाला प्रत्यक्षात बघणार आहेत, दर्शन घेणार आहेत. आपण जायचं का पंढरपूरला? आपण जायचं? सावतोबाने विचार केला. बायकोला सांगितलं, मोठेच विठ्ठल आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे. मुलीला काय सांगणार? लहान मुलीला. हां, नागू, आपण पंढरपूरला जात नाही त्याचं कारण, हा जो माळा आहे ना, ह्या माळ्याचा मालकच पांडुरंग आहे. काय भावना आहे बघा. हा माळा कोणाचा? पांडुरंगाचा. आपण त्याचे कुळ आहोत. तिनं लगेच विचारलं नागूनं, मग आपल्या माळ्यातला हिस्सा न्यायला तो कसा येत नाही माळ्यात? सावतोबांनी सांगितलं, आपण त्याचा हिस्सा त्याला पोच करतो पंढरपूरला, तरी पण यायला हरकत आहे का माळ्यात? मे महिन्यात सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत. सावतोबांनी मुलीला सांगितलं, तू जर प्रेमानं हाक मारलीस त्या पांडुरंगाला तर तो पांडुरंग मळ्यात सुद्धा येईल. काय केलं नागूनं? ताजी भाजी तोडून घेतली, ताजी आपल्या मळ्यातली, आणि काय निरोप द्यायचा पांडुरंगाला, मळ्यात बोलावले म्हणून. कुणाबरोबर द्यायचा? एक दिंडी येत होती. दिंडी आपण बघितली. दिंडीत असतात बुवा, त्यांच्या गळ्यात असतो वीणा, मागं 2 पकवास, त्याच्या मागं टाळकरी आले नाच. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. सर्वांनी म्हणायचंय, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. दिंडीत होते बुवा, पण ते होते कडक स्वभावाचे बरं का. नागून हात जोडले, वारकरी दादा पंढरीला निघालात? ते म्हणले, हो माझं एक काम आहे. काय? एवढी भाजी पांडुरंगाला द्यायची आहे, त्याच्याच मळ्यातले त्याला द्यायची आहे, द्याल? ते बुवा म्हणले, ए पोरी, कुणाची तू? सावतोबाची. तुझा बाप स्वतः पंढरपूरला जात नाही. अरे जगाला दाखव म्हणा ही नाटकं, आम्ही नाही फासणार. तुझी भाजी न्यायला आम्हाला समजलीस? आणि ते वारकरी भाजी तुडवत निघाले पुढं. तिला वाटलं होतं पांडुरंग दयाळू म्हणजे वारकरी पण सगळे दयाळू असतील, पण हे जरा निघाले उलट्या काळजाचे. सगळ्याचा स्वभाव सारखा नसतो. आणि ती मुलगी भाजी गोळा करायला खाली वाकली. सावतोबांनी ओळखलं, कदाचित पायाखाली तोडवलं जाईल, त्रास होईल. पटकन मुलीला अलीकडे आणलं आणि वारकऱ्यांना एवढंच म्हटले, का हो, या लहान बालकात तुम्हाला पांडुरंग दिसत नसेल तर पंढरपूरला जाऊन मूर्तीत तुम्ही कुठला पांडुरंग पाहणार? आम्हाला शाप देतोस का काय? सावतोबांनी हात जोडले. शाप द्यायचा माझा अधिकार मुळीच नाही, पण एक मला नक्की कळतं की थोडा तरी परोपकार करावा. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. पुण्य व्हायचं असेल तर परोपकार थोडा तरी केला पाहिजे. वारकरी घमेंडीत नाचत गेले पंढरपूरला आणि बारीला उभे आहेत. बारी हा प्रकार पूर्वीपासून आहे. आता हिनं काय केलं नागूनं? दुसरी ताजी भाजी तोडून घेतली. सावतोबा सांगतात, नागू जेवण कर. नागूनं सांगितलं, नाही बाबा, पांडुरंग माळ्यात आल्याशिवाय जेवण करणार नाही. नवमी, दशमी 2 दिवस पोटात अन्न नाही, भाजी घेऊन उभी आहे. एकादशी उजाडली हो, एकही दिंडी आली नाही पंढरपूरला जाणारी 3 दिवसात. का आली नाही हो? साधी गोष्ट आहे. एवढ्या लांब जाणाऱ्या दिंड्या इतक्या हुशार कशी निघतील? स्वतः पांडुरंगाने विचार केला, आता ही जी भाजी कोण नेणार? आपण स्वतःच नेली पाहिजे. पांडुरंग स्वतः झाले वारकरी बुवा. भगवंतानी गळ्यात विणा अडकवला. 10 दिशांचे देखपाल त्यानं केलं. वारकरी आले नाचत, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय हरी. चंद्रभागे तेरी करतालकारी आहेत कीर्तनात. झाला वारकरी रंगला भजनी हा श्रीहरी, रंगला भजनी हा श्रीहरी. रंगला भजनी हा श्रीहरी.
स्वतः भगवान नाचत आले. तो पांडुरंग नागून बघितलं दिंडी आली आहे, फार पुढे गेली नाही. पहिला अनुभव वाईट होता ना. लांबून नमस्कार केला. वारकरी दादा पंढरीला चाललात? भगवान म्हटले हो बाळा, काही काम आहे का तुझं? आहे हो, पण सांगावं का नको? सांग ना, आम्ही आणायचे चाललोय. एवढी भाजी पांडुरंगाला द्यायची आहे, त्याच्याच मळ्यातली आहे, त्याला द्यायची आहे, द्याल? भगवंताने भाजी घेतली. हो म्हणले देतो. नाव काय तुझं? नागू. भाजी देतो. हां, जरा पुढे गेले. नागून हाक मारली. हो म्हणलं वारकरी दादा इकडे या. म्हणलं आता काय? तुम्ही भाजी द्याल, भेट द्याल, पण निरोप सांगा माझा एक. पांडुरंगाला आणि रुक्मिणीला म्हणावं तुम्हाला एकदा तुमच्या मळ्यात बोलावलंय, मळ्यात या. म्हणले सांगतो. नागू म्हणले हो वारकरी दादा, मग असं करा की त्यापेक्षा तुम्ही पंढरपूरला जाणार, निरोप माझा सांगणार, आणि नाही लक्षात राहिलं देवाच्या गर्दीत तर गर्दी असते हो. मग असं करा की काय करू, तुम्ही दर्शन घेऊन परत येताना पांडुरंगाला रुक्मिणीला बरोबर घेऊन या मळ्यामध्ये आमच्या. भगवान विचार करतायत पोरगी चांगलीच हुशार आहे, बोलता बोलता सगळंच माझ्या गळ्यात अडकवलं. भगवंतांनी कबूल केलं. येताना पांडुरंगाला रुक्मिणीला घेऊन येतो आणि भगवान निघाले नाचत. सगळ्या मळ्यात नागू सांगत सुटली. काय सांगितलं? आता येणार, आता येणार, आता येणार, आता येणार, आता आता येणार आमुचा धनी, आता येणार आमुचा धनी, पंढरपूर सोडून शनी, पंढरपूर सोडून शनी. संगी घेऊनी रुक्मिणी राणी. क्या बात है? तो गरुडावरी बैसोनी, आता येणार, आता येणार, आता आता येणार, आता येणार, आता 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 येणार आमचा धनी, पंढरपूर सोडून शनी, पंढरपूर सोडून शनी. पांडुरंग येणार, मळ्याचा मालक येणार, सगळ्या सांगत सुटली बरं का. आता पंढरपुरात काय झालं सांगतो. हे बारीला थांबले होते का नाही? बारी पुढचा जातोय, दर्शन घेतोय बाहेर. पुढच्याने जिथं डोकं टिकवलं मागचा तिथं अंदाज पंचायत धागवदर्शी बाहेर. जास्त वेळ थांबू देतात का? जर थांबलं तर काय होईल? मागच्याला दर्शन मिळेल का? करतायत हे योग्यच आहे. हां, पूर्वी बडवे असायचे भरपूर, हाकलून बाहेर काढायचं. पटापटा पटापट. थोडा आता जरा बदल झाला आहे त्यात, शासनाकडे आलं आहे ते. हां, आणि सगळे वारकरी बाहेर आले नाही, एकमेकात चर्चा करू लागले. म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाचं खरं समाधान आपल्याला कोणालाही मिळालं नाही. कसं मिळेल? बाजी तोडवत आले होते ना. कर्म चांगलं लागतं ना त्याला दर्शन मिळायला. हो बुवा, एक बुवा दुसऱ्या बुवांना विचारतात तुम्हाला दर्शन झालं का पांडुरंगाचं? म्हणजे झालं का म्हणजे काय? म्हणजे हळू बोला. मला झालं नाही. म्हणजे तुम्हाला झालं नाही? नाही. तुम्हाला झालं नाही? नाही. मला तरी कुठं झाले. चर्चा वाढत चालली. आणि म्हणजे आम्हाला दर्शनाचं समाधान मिळालं नाही. त्यांनी तक्रार कोणाकडे केली? ज्ञानेश्वर महाराज आले होते पंढरीत वारीला. त्यांना सांगितलं, नामदेवांना सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मूर्तीत विठ्ठल नाही. पाहिलं समोर? अहो ज्ञानेश्वर महाराज होते ते. लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानाचा सागर होता तो. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ते म्हणले आता तुम्हाला दर्शन पाहिजे असेल तर सावतोबाच्या मळ्यात तुम्हाला जावं लागेल. पांडुरंग तिकडे आहे. वारकरी हुशार होते. ते म्हणले तुम्ही आमच्याबरोबर चला. संतांना म्हणले, नाहीतर आम्ही तिकडे जायचो, भगवान इकडे यायचे. आम्ही इकडे यायचो, भगवान तिकडे जायचे. हेलपाटेवरही जीव जायचे. त्यापेक्षा तुम्ही चला. बरोबर कोणाला घेतलंय?
संतांना, ज्ञानेश्वरांना, नामदेवांना, आणि निघाले वारकरी सावतोबाच्या मळ्यात. त्यांच्याही पुढे पळत पळत पांडुरंग आले. नागू पटकन उठून बसली. नवमी, दशमी, एकादशी काय होतं? उपवास. शब्द कसा आहे बघा, उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. आम्ही त्याचं केलं फराळ. काय शब्द गरगरीत आहे बघा, सगळ्या तोंडातनं जीभ व्हायब्रेट होऊन फिरते. आज काय फराळ. काय काय माणसं, एक पुस्तक निघाले नवीन, नाव सांगतो, उपवासाचे 108 पदार्थ. किती खायचं बघा. हां, ती 3 दिवस उपवास हो. पटकन उठून बसली, अंथरुणावर झोपलेली आणि पांडुरंगाला नमस्कार केला. पांडुरंगाला डोळ्यातनं आनंद अश्रू आले. पांडुरंग आलात तुम्ही, पण माझा निरोप अर्धवट मिळाला का? म्हणलं काय, रुक्मिणी माता कुठे आहेत? भगवान म्हणले कुठली रुक्मिणी, कुठलं काय? सावतोबा माझ्या मागं लागली चोरांची टोळी, त्यातले 2 चोर महाबिलंदर आहेत, ज्ञानेश्वर, नामदेव. मला कुठंतरी लपव. सावतोबाने हात जोडले, कुठं लपवू तुला? माझ्या झोपडीत लपतोस कोपऱ्यात कणगीच्या मागे, मला हुडकून काढतील. मग असं कर, माळा असतो ना रानात, माळा, त्याच्या खाली लप, तिथे उडकतील. उसात नक्कीच उडकतील. कुठे लपवला? पांडुरंगाला भाजी चिरायचा वेळा घेतला. वेळा, त्याला धार असते बरं का. तो आपल्या छातीवर, पोटावर चालवला आणि आतमध्ये पांडुरंगाला लपवला. जसं ग्रंथात लिहिलंय तसं मी तुम्हाला सांगितले. तुम्ही सुद्धा उद्या सकाळी उठल्यावर आंघोळ करायची. तुमच्या आवडीचा कुठला देव असेल तो घ्यायचा, रामकृष्ण विठ्ठल असेल तो. सर्जन गाठायचा आहे तर संगमनेर किंवा कुठं नाशिकला असला तर इथं फाडा, आत बसवा, शिवून टाका. असा बसतो का? कसा बसवला तर सावतो म्हणे तो. जनाबाईंनी कोड सोडवलंय. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जोडा जोडी, विठ्ठल पायी खातली बेडी, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, 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 धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. किती सोपं आहे हो. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आत होताच होतो. संत आले, वारकरी आले आणि ज्ञानेश्वर महाराज नमस्कार केला. पांडुरंगा आम्ही तुझ्या दर्शनाला आलोय, बाहेर या, प्रगट व्हा. नवे नवे नामदेव महाराज म्हणले, सावतोबा पांडुरंगाला आत लपवलायस, पण गडबडीत लपल्यामुळं पांडुरंग शेला बाहेर राहिलाय. शेला कुठल्या रंगाचा होता तो? हिरव्या. हिरवा शेला म्हणजे सावतोबाचे हिरवा माळा. कारण नामदेव महाराज शिंपी होते का नाही, ते म्हणजे शिलाई चुकली, शेला बाहेर राहिला आहे. आणि पांडुरंगा प्रगट व्हा, आम्हालाही दर्शन द्या. त्या माळ्यामध्ये पांडुरंग प्रगट झाले, रुक्मिणी माता प्रगट झाल्या, नागूनं, सावतोबानी, सावतोबाच्या पत्नीनं, संत मंडळी, ज्ञानदेवानी, नामदेवानी, वारकऱ्यांनी सर्वांनी पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. आणि एकादशी पूर्ण संपली होती, द्वादशी सुरू झाली होती. म्हणून सर्वांनी तिथं बसून स्वयंपाक केला एकादशी सोडायला. आणि सगळे भक्त पांडुरंग रुक्मिणीसह सावतोबाच्या मळ्यात बसून जेवले, उपवास सोडला. अजूनसुद्धा आरण भेंडी गाव, आरण गावी मोठी यात्रा भरते बरं का. सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात,
पण पांडुरंगाची पालखी सावतोबाच्या भेटीला येते मळ्यामध्ये. काय या भक्ताचा अधिकार आहे लक्षात ठेवा. असा अधिकार प्राप्त झाला नामामुळं, केवळ संत कृपेमुळं, सावतोबांच्यामुळं सर्वांना भगवंत प्राप्त झाला. आजचं कीर्तन, आजची कीर्तन सेवा 12:30 होऊन गेलेत. मी 12:30 म्हणलं होतं, थोडंसं पुढं गेलो आहे. पण आपण सर्व अत्यंत जाणकार श्रोते आहात. मला कोणाचाही परिचय नाही, पण कीर्तन ऐकताना कळतं काय बुद्धिमत्ता, विद्वत्ता, अशा अनेक क्षेत्रातली अनेक मंडळी या गीते कुटुंबियावर प्रेम करणारी आपण आज इथे जमलात. अत्यंत कष्टातून आमच्या बाबुराव गीते यांनी अगदी काही वेळेला उपवाससुद्धा म्हटलं तर सहन करून काही वर्ष मुंबईला अत्यंत कमी पगारात नोकरी करून, पूर्वी मुंबईला एवढे पगार नव्हते, आता पगार वाढले, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, पण अत्यंत कष्टानं आपली 4 मुलं आणि 2 मुली ना, असा हा सगळा परिवार, यातली बरीचशी मंडळी या कुटुंबियातली काही मुंबईला असतील, बाहेर असतील, अनेक उद्योगात असतील, पण त्यांना जी मूळची शेती आहे असल्या अवस्थेत यंदा तर महादुष्काळ आहे, पण कुणाचंही आम्हाला इतरांचं नको, जे त्यांच्या कृपेनं वडिलांच्या मिळाले, पूर्वजांच्या मिळाले, त्यात समाधान मानून, त्यात कष्ट करून हे सर्व बंधू, घरातले कुटुंबीय, माता भगिनी, मी थोडंसं जवळून या कुटुंबाला पाहिलं, कारण काल रात्री मी मुक्कामाला इथं आलो होतो. माझी वाट बघत होते सगळे. संगमनेरपासून मला कळेना मी नेमका कुठं चाललो आहे. थोडासा इकडचा रस्ता आपण यांनी दिशा दाखवल्यात, बाण दाखवले, तुम्हा सर्वांच्या पटकन येता यावं या दृष्टीने या ठिकाणी त्या कुटुंबियानं हा पुण्यस्मरण सोहळा पहिला इथं आज आयोजित केला आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती शांती मिळालेलीच आहे, ते मिळणारच. कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग चालला होता. आज वैकुंठ चतुर्दशी आहे. आज जाणारा माणूस, आज ज्याला मृत्यू आहे तो वैकुंठातच जातो. भगवान गोपाळकृष्णांचा भक्त, भगवंताचा भक्त होतो तो. म्हणून आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, हा अभंग म्हणतच त्यांनी देह ठेवला. बरं, असा योग दुर्मिळ आहे. आमुचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, सहज खुंटले बोलणे, सहज खुंटले बोलणे, सहज खुंटले बोलणे. वाचे राम कृष्ण बोला, वाचे राम कृष्ण बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. जसे त्यांचे पिताश्री आज त्यांनी आपला देह ठेवला, 1 वर्ष पूर्ण झालं, तशा त्यांच्या मातोश्रीसुद्धा कोणती तिथी होती, बारस होती एकादशीनंतरची, त्या दिवशी त्यांनीही देह ठेवला. अत्यंत लोकांच्या उपयोगी पडणारं, सत्कर्म करणारं हे कुटुंब आहे. आणि अशा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात, सर्वांना धन्यवाद देतो. कीर्तन करण्याकरता माझं गाव इथून 390 किलोमीटर आहे. खूप प्रवास लांबचा आहे. सकाळी निघालो होतो 9 वाजता, तेव्हा रात्री 12, 12:15 इथं आलो. माझी 2 मुलं पुण्यामध्ये आहेत. उत्तम साथीदार, ज्यांनी, माझे वडील कीर्तनकार होते. माझ्या वडिलांची 11,000 कीर्तनं झाली होती. मी हायस्कूलवर नोकरी होतो, माध्यमिक शिक्षक. मी आता रिटायर आहे. माझी आत्तापर्यंत 6,500 कीर्तन पूर्ण झाली. शिवाय मोबाईलवर अलीकडं वैज्ञानिक विज्ञानातलं साधन आहे ते, त्याच्यावर बरीचशी कीर्तनं आहेत. जवळजवळ 19 कीर्तनं मोबाईलवर आहेत माझी. विलास गरवारे कीर्तन टाईप केलं की येतं, ते ऐकायला आपल्याला मिळतात. अशी ही सेवा तुम्हा सर्वांची. पुन्हा एकदा क्षमा मागतो, कुणाचाही परिचय नाही, पण सर्वांना नमस्कार करतो आणि कीर्तन सेवा पूर्ण करतो. तो कार्यक्रम घ्या आपला. या अखंड भजन, अखंड नामस्मरण आहे. अशा या कुटुंबानं
आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अत्यंत उत्तम अशा पद्धतीचे टाळ जवळजवळ 15,000 ज्याची किंमत आहे या कुटुंबानं तो खर्च करून आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे टाळ त्यांच्यातर्फे सर्व बंधू घरातले कुटुंबीय त्यांच्यातर्फे भजनी मंडळाला, कुठलं भजनी मंडळ आहे? हनुमान भजनी मंडळ सोनोशी यांना अर्पण केलेले आहेत. सर्वांनी एकदा या कुटुंबाच्या दातृत्वाबद्दल टाळ्या वाजवायच्यात. त्या अखंड ते टाळ नामस्मरणामध्ये राहणार आहे अशी वस्तू त्यांना दिली आहे. त्यांना धन्यवाद देतो मी. माऊलींचं भजन घ्यायचं का? सर म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, झाले समाधान तुमचे देखिले चरण आता, नाही विचारीला अंगीकार म्या आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, पंढरीनाथ भगवान की, श्री सिद्धेश्वर महाराज की जय. 1-2 मिनिट खाली बसा.